सोसायटीची निवडणूक माननीय नामदार बाळासाहेब थोरातसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण संगमनेरमधून सर्व बिनविरोध केलेली आहे। त्यानंतर संचालकांचा सत्कार आपले नेते थोरातसाहेब यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपल्या सोसायटीला फार मोठं महत्त्व आहे आणि ते सर्व दादांनी त्या काही सेवा सोसायट्या संगमनेर तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यामध्ये एक आदर्श घालून दिलेला आहे। त्या धर्तीवर आपण संपूर्ण कामकाज करतोय। सेवा सोसायटी हा शेतकऱ्यांचा आत्मा आहे आणि ह्या आत्म्याच्या दृष्टिकोनातून थोरातसाहेब आणि तांबे साहेब, आमदार डॉक्टर सत्यजित दादा तांबे, दुर्गाताई तांबे यांच्या आधिपत्याखाली आपण सर्वजण एकत्र काम करतोय। आज सर्वजण या ठिकाणी थोरातसाहेबांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी संपर्क करतोय। आपले नेते या ठिकाणी थोरातसाहेब संपूर्ण महाराष्ट्र राज्याचं एक मोठं नेतृत्व आहे आणि अशा आपल्याला खूप चांगला लाभ आपल्याला लाभलेला आहे। आणि संगमनेर सेवा सोसायटी ही सोसायटी जुनी आहे आणि थोरातसाहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व युवक कार्यकर्ते, सर्व संचालक बिनविरोध झालेले आहे। चेअरमन, व्हाईस चेअरमन देखील साहेबांच्या नेतृत्वाखाली साहेबांच्या सांगतील त्याप्रमाणे या ठिकाणी होतील। सर्व या ठिकाणी उपस्थित गावचे सरपंच, डेअरीचे चेअरमन, सोसायटीचे चेअरमन, सर्व संचालक, संचालिका, आपल्या ग्रामपंचायत सदस्य रोहितताई गुंडा सगळे उपस्थित राहिले। त्याबद्दल मी आपल्या साहेबांच्या वतीने, आपल्या गावच्या वतीने साहेबांचा सत्कार करायला मी या ठिकाणी आपली गणेश शिंदे यांना विनंती करतो की साहेबांचा प्रथम सत्कार करायला। ते वकील आहे पाहिजे, वकील पाहिजे बिनविरोध केले, फक्त ते ना आता ते भाजपचे ना वकील एक मिनिट चला बोला। हाय एक मिनिट संगमनेर खुर्द विविध कार्यकारी सोसायटीमध्ये बिनविरोध निवडणूक संपन्न झालेली आहे। आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे सुभाष पाटील असतील, सर्व त्यांचे सहकारी यांनी चांगली भूमिका घेतली आणि सर्वांना एकत्रितपणाने करून शेवटी सहकारामध्ये कमीत कमी निवडणुका झाल्या पाहिजे, सहमतीने झालं तर, कारण विकास सोसायटी हा खऱ्या अर्थाने सगळ्या सहकाराचा सगळ्यात मूलभूत असा तो भाग आहे। आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांचं सोसायटीवर खूप लक्ष असायचं। सोसायटी चांगली चालली पाहिजे, सोसायटीची वसुली असेल, सोसायटीचे सर्व कारभार असतील, याबद्दल त्यांना खूप आत्मीयता होती। त्यामुळे निश्चितच विविध कार्यकारी सोसायटी संगमनेर खुर्द येथे सर्व आमच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी एकत्रितपणाने येऊन जो निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। आणि भविष्य काळामध्ये आपल्या विविध कार्यकारी सोसायटी त्या कशा भक्कम होतील, कशा सुदृढ होतील यासाठी अधिकाधिक प्रयत्न करणे गरजेचे आहे। निश्चितच आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व नेते मंडळी करतील अशी माझी खात्री आहे। मी सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो।